दररोजच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं जे पटकन होईल आणि पोटभरीचं राहील असं सगळ्यांना वाटतो। तर आज आपण पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीचं दुधीचं थालीपीठ। करायला सोपं आहे, खायला खमंग आहे, शिवाय पटकन होणार आहे। तर या ठिकाणी इथे मी मध्यम आकाराची दुधी घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून पुसून त्याचं पुढचं मागचं देठ काढून टाकलेलं आहे। त्यानंतर याला आपल्याला 4 भाग करून मोठ्या किसणीने किसून घ्यायचं आहे। तुम्ही बारीक किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता, पण मोठ्या किसणीने किसून घेतल्यामुळे छान असे खीस दिसून येतो। त्याचबरोबर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, ते सुद्धा किसून घेतलेला आहे। पावडर मसाल्यांमध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे एक अर्धा चमचा इतकं भाजलेले जिरेची पूड आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकायचा। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली मेथीची भाजी सुद्धा यामध्ये टाकून सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स केलेला आहे। दुधीला स्वतःचं पाणी असतो, त्यामुळे लगेचच आपल्याला तिंबायचं असेल तरच पाण्याची गरज असते। जर थोडा टाइम असेल तर तुम्ही एक 5 मिनिटं झाकून ठेवा, म्हणजे त्याला दुधीचं पाणी सुटतो। कांद्याला स्वतःचं पाणी असतो। 5 मिनिटं जर वेळ असेल तर या पद्धतीने झाकून ठेवल्यामुळे छान असा दुधीच्या किसाला पाणी सुटतो आणि एक्स्ट्राचं पाणी वापरायची आपल्याला गरज भासणार नाही। त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। 2 वाट्या या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे छान खुसखुशीतपणा येते आणि शिवाय नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं हे थालीपीठ लागतो। 1 चमचा इथे मी लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। 2 मोठे चमचे तीळ टाकून घेतलेले आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं। एकसारखं आपल्याला छान असं पीठ तिंबून घ्यायचं आहे। या ठिकाणी किसामध्ये छान असं व्यवस्थित पीठ तिंबून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही, किसाचंच पाणी इथे बस झालेलं आहे। आता लगेचच थालीपीठ करून घेऊया। इथे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि त्यावर पाणी शिंपून घेतलेलं आहे आणि पिठाचा गोळा यावर ठेवून थापून घेतलेला आहे नेहमीच्या थालीपीठाप्रमाणे आणि मध्यभागी छिद्र करून घेतलेलं आहे। तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार करून घेतलेलं थालीपीठ यावर उलटून घ्यायचं आहे। अलगदपणे कापड काढून घ्यायचं आहे आणि झाकून आपल्याला वाफून घ्यायचं आहे। पहिलं थालीपीठ होईपर्यंत तुम्ही दुसरं थालीपीठ करू शकता, कारण त्याला वेळ असतो, कमी गॅसवर भाजायचं असते। तर या ठिकाणी वरतून तीळ लावल्यामुळे आपले जे थालीपीठ आहे दिसायलाही छान दिसते आणि खायलाही खमंग लागतात। तर या ठिकाणी दुसरं थालीपीठ सुद्धा तयार झालेलं आहे, पण दुसऱ्या वेळेस सुद्धा तुम्ही कापडावर थोडंसं पाणी शिंपून घ्यायचं, हाताला पाणी लावून छान पातळ असं थापून घ्यायचं। या ठिकाणी वरच्या साईडला थोडंसं कोरडं झालेलं आहे थालीपीठ, म्हणजेच थोडंसं वाफल्या गेलेलं आहे झाकण लावल्यामुळे। आता उलटून घेऊया। आवडीप्रमाणे तेलाने किंवा बटरने किंवा लोणीने तुम्ही हे भाजू शकता। शक्यतो लोणी टाकून भाजायचं थालीपीठ मस्त खमंग लागतो। तर या ठिकाणी दोन्ही साईडला छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं। या पद्धतीने उलथण्याने एकसारखं छान व्यवस्थित शेकून भाजून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून छान लालसर असं भाजलं जातो। तुम्ही बघू शकता नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं बघता क्षणी खावंसं वाटणारं थालीपीठ तयार झालेलं आहे। दुसरं थालीपीठ आधीच थापून ठेवलेलं होतं, त्यामुळे या पद्धतीने अलगदपणे टाकायचं आणि कापड अलगदपणे काढून घ्यायचं। त्याच पद्धतीने आपल्याला झाकून वाफून घ्यायचं, म्हणजे वरची बाजू छान असं वाफल्या जाते आणि त्याचबरोबर खालची बाजू जी आहे छान असं शेकल्या जाते। दोन्ही साईडला आलटून पालटून छान असं भाजून घेतलं की थालीपीठाला खमंगपणा येतो। मोठ्या गॅसवर कधीच थालीपीठ भाजायचं नाही, कमी गॅसवरच भाजायचं, म्हणजे छान खुसखुशीतपणा येतो। थंड झाली तरी सुद्धा हे थालीपीठ छान खुसखुशीत राहतात। डब्याला द्या, नाश्त्याला करा, तुम्हाला नक्कीच हे खुसखुशीत राहणारे थालीपीठ आहेत आणि नक्कीच सगळ्यांना आवडणारे थालीपीठ आहेत। तर या थालीपीठासोबत तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही खाऊ शकता किंवा लोणच्या सोबत खाऊ शकता, शेंगदाण्याच्या चटणी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर ही थालीपीठाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। या अगोदर मी अशाच बऱ्याचशा थालीपीठ मी रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।